तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, शुभ सकाळ. तर आपल्याला आज मोठी पिकअप आहे ना, बऱ्याच दिवसापासून उभं होती, ती चालू करून न्यायची, ती शेंडी फाटायला, कारण की आपल्याला बदलायचं होतं तिचा गिअर बॉक्स. मग त्यासाठी आले तर रोहन भाऊ शेखर भाऊ. मग काय बऱ्याच दिवसाची उभा असल्यामुळे ना बॅटरी डिस्चार्ज होईल होती. मग चार्जिंग करून आणली बॅटरीने, परत तिला टाकली, मग चालू करून पाहिली, पण गाडीने एका सेल्फ मध्ये चालू झाली बरं का, विषय नाही. बरं कसं नाही, एकूण तिकून गाडी चालू झाली भाऊ. मग आता ती न्यायची ना, लय मोठा प्रश्न होता बघा का, कारण की ना तिचा फक्त चौथाच गिअर पडत होता. मग आता आम्ही काय केलं, टेकड होतं घरापाशी, मग रिवर्स टाकला आणि मग गाडी काढायचा प्रयत्न केला. बरं कसं आहे ना, गाडी काढून जामगाव पर्यंत जात नाही तर वाटाण गाडी बंद पडली हो. म्हणलं आता आहे ना परत प्रॉब्लेमच झाला हो. आणि मग कसं आहे ना, म्हणलं लहान पिकअपचा खर्च ओढून न्यायची म्हणलं, तर मग त्याच्यामुळे आम्ही कटाळ केला तर मोठी पिकअप चालू करून दमादमान जाऊ म्हणलं. पण शेवटी ना जे व्हायचं ना भाऊ तेच झालं. आणि मग काय विषय, बसलो बोनेटवरती निवांत बरं का, तिथं आहे ना बाबळीला एक मोठा मोळ होता. आता युवराज भाऊची गाडी उतर टाइमच लागणार होता. मग ते मोळाकडे पाहत बसला. आता मोळ आहे ना आगे मोळ होता. मग काय लहानपणीच्या गोष्टी आठवल्या भाऊ आपल्याला. घरचे म्हणायचे त्याच्याकडे बोट केला का मासे येत्या. मग आता मी एक बोट केलं, दोन बोट केले, सगळे हात वर केले, पाय दाखवून पाहिले त्याला, पण एक माशी वर नाही आली बरं का. मग कळलं का घरच्यांना आपल्याला लहानपणी ना येड्यात काढलं होतं. आणि कसं आहे ना, आयुष्याचा जरा आनंद घ्यायचा ना, टाइम येडा पण व्हावं बरं का माणसाने, त्याच्यात काय कमी पण. मग आहे ना बराच वेळ पाहिल्याच्या नंतर आहे ना आपली मॅक्सी पिकअप आलती बरं का, युवराज भाऊ आलते लगे टप मध्ये घेऊन तिला लगे. मग काय गाडी रिवर्स लावली आणि टोचन केली, मग ढळलो आम्ही तिथून. मग काय म्हणलं शेंडी फाट्यापर्यंत जायचं. मग तुमचं भाऊ आहे ना मागं बसला भाऊ गाडीत फाळेवरती. म्हणलं आता थोडा आराम करू म्हणलं, सायनात आता एक तर लय बोर झालेलं आहे. मग काय हायवे लागलो, काय गाव जवळ गेलो भाऊ. आणि तिथं बरं विषय असा झाला, प्रवार संगम पर्यंत गेलो, रस्सी दोनदा तुटली भाऊ बरं का टोचिनची. आणि कसं आहे, ज्यांनी टोचन गाड्या वाढलेल्या ना त्यांना माहिती हायवेला काय तकलीफ होती नाही का त्या गोष्टीची. मग परत मनात आलं, म्हणलं सायनात आपण आहे ना मोठ्या पिकअपला ना थोडं अपदून पाहू भाऊ. म्हणलं आता जर चालू झाली तर मग मोठी पिकअप जाऊ म्हणलं, परत घेऊन लहानी पिकअप परत वापस पाठवू. त्याच्यात काय आमच्याकडे 18-19चा पाना नव्हता भाऊ, थोडा पाना मोठा भेटला आम्हाला तिथे एका ठिकाणी. पण मग तो काय बसा ना, मग त्याच्यात शेखर भाऊ ना थोडी शक्क लावली, त्यांनी 1 रुपयाचा ठोका लावा म्हणजे त्या पाण्यात आणि मग खोला म्हणजे चेअरमन. आणि कधी कधी मला तर वाटतं भाऊ, आपल्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आणि एवढ्या काही गोष्टी येत्या ना, तर हे कंटेंट साठी येत्या काय का ना, रील आणि ब्लॉग साठी. मग काय पंप मारून ना एअर वगैरे काढली बरं का, डिझेल आहे ना टाकाटक मध्ये पास होत होतं. मग म्हणलं आता ना नळी ना फिट करून देऊ म्हणलं मग आता सेल्फ मारून बघू काय होतं ना. एक सेल्फ मारून क्रश फुट आपण गेअरवर टाकवर मारा बरं. हा ना मग काय त्याच्यानंतर आहे ना तुमच्या भावाला ना लय मोठं संकट पडलं बरं का. म्हणलं आता आहे ना 2 गाड्या न्यावा का काय शेंडी फाट्याला, ते बी कळा ना. मग कन्फ्युज झालं. म्हणलं आता सोपी आयडिया आपल्याकडं. छापा पाडला, रेकॉर्डिंग चालली का? छापा पाडला तर 2 गाड्या शेंडी फाट्याला न्यायचा. काटा पाडला त्यांना वापस पाठवायचं, आपण जायचं. शेवटी आपलं जिथपर्यंत आणि उभा राहिला तर एवढं नसेल डाव करता येतो कुत्रीवाला का? ठीक आहे, देतो आम्ही. लम्मानवाळा बरं इथं याला क्रॉसला जरा डिझेल आहे ना तिथं. नाश्ता बिस्ता करायचा असं करा इथं. आता पाणी गेले का? पाणी गेले. हो त्यानं मग काय मॅक्सी पिकअप वापस पाठवली युवराज बोलत त्यांना. मग आम्ही निघालो होतो पुढं. आता आमच्या पुढं एक मोठं चॅलेंज असं होतं का, चौथ्या गेअरवरच आपल्याला गाडी शेंडी फाट्या लोक न्यायची होती. आणि ना हा खेळ काय कच्च्या काळजाच्या माणसाचा नव्हता भाऊ. आता सरळ रोडला चौथ्यावर आणली होती आम्ही गाडी, काय वाटलं नाही. पण आता आपल्याला आहे ना नगरच्या घाटात जे पांढरे फुलं पैसे चढायचं होतं ना, तर टॉप टाकूनच ढळायचं होतं. म्हणलं आता तिथे विशेष नाही गिअर कमी करायला आणि मोसम द्यायला गाडीला.
आता आहे ना व्हिडिओत पाहूनच तुम्हाला टेन्शन वाटलं असं घाट कसं चढले असेल हे तर खतरनाक फिलिंग होती बरं का. तिथे ना मोकार लागले होते आमच्या तिथं कारण कसा बसा घाट आम्ही शेवटी चढलो होतो भाऊ वरती. आणि मग काय एकूण तिकून घाटाच्या वर येत नाही तर लगेच पाऊस चालू झाला हो म्हणलं. आता सायनात आपल्या गाडीचे वायफर बी चालू आहे भाऊ म्हणलं. खूप धतिंगाचे आता विषयच नाही तिथं नाही का. पण विषय कसा होता वातावरणाचा आणि पर्यावरणाचा नव्हता बरं का. ड्रायव्हर मोकारी हे होते आपल्याकडे त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं. आणि मग वातावरणाचा अंदाज घेते ना कधी मध्ये मुंडकं बाहेर काढून मी साईट वगैरे सांगायला लागलो. आता कसं आहे ना डर की आगे जिथे माउंटन ड्यू तर नाही भेटली पण पाणी प्यायला सुद्धा कुठं काय थांबलो नव्हतो भाऊ आम्ही. त्याला जात नाही तर यंत्रणा लगेच सज्ज होती तिथे फिटर वगैरे लगेच गाडी खोली ती म्हणे क्लच पेट गेलेली म्हणे गाडीची गिअर बॉक्स बदलावला होता म्हणलं. काहीच अडचण नाही आता तुमच्याकडे आलं ना तर आम्हाला ओकेच करून द्या म्हणलं. काही म्हणा बरं का व्यवस्थित आहे ना रेट मध्ये पण आहे ना काम होतं तिथं आणि काम पण टाकाटप होतं बरं का. कोणता पार्ट भेटत नाही असं होत नाही त्याच्यामुळे ज्यांना माहित नाही ना त्यांच्यासाठी ना हे चांगली गोष्ट आहे. मग कसं आहे ना तिथून आवरून निघता ना आपल्याला संध्याकाळच झालती भाऊ. मग पांढरीच्या आहे ना पुलाजवळच्या आहे ना घाटातलं ना दृश्य तुम्हाला दाखवतो पहा. एक नंबर वाटत होतं बरं का संध्याकाळचं वातावरण. कसं आहे ना पोटातले पण कावळे ओरडून मरून गेलते. मग नेवाज फाट्याच्या अलीकडे ना मस्त आहे ना कोकणे फार्म म्हणून तिथं आम्ही जेवायला थांबलो. मग काय तिथं पैकी मस्त पैकी ना गावरान आपले व्हेज मध्ये ना थाळ्या सांगितल्या भाऊ. नाद नाही करायचा थाळ्या पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी आलं असं ना आम्ही ते किती कोयता आणला असं तुम्हाला आता काय सांगा भाऊ बाबा. आणि कसं आहे ना फॅमिलीसाठी तर एक नंबरचा विषय बरं का. तिथे एक नंबर वातावरण एकदम भारी नाही का. दणकून जेवलो आम्ही तिथून. मग मालकाची भेट घेतली त्यांच्यासोबत 2-2 शब्द बोललो. काय ना आज दिवसभर काय जेवलेलो नव्हतं. मग मोकार कोयता आणला ते मनाला एक समाधान वाटलं बरं का. कारण की क्वालिटीचं जेवण होतं तिथं. कसं आहे ना तुम्ही पण आहे ना नेवासा नगर रोडला आले ना नेवासा फाट्याच्या थोडंसं पुढे 1-2-3 किलोमीटर वरती ना कोकणे फार्म म्हणून बरं का नक्की भेट द्या. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये कळवा. रामकृष्ण हरी.